श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, देवी लक्ष्मीला जीवनात संपत्ती, समृद्धी, आराम, सुविधा, शांती आणि समृद्धीची देवी मानली जाते. असे मानले जाते की जर एखाद्या व्यक्तीवर देवी लक्ष्मीचा आशीर्वाद असेल तर त्याच्या घरात सुख, शांती, समृद्धी सोबतच पैशाचीही कमतरता राहत नाही. म्हणून असे म्हटले जाते की संपत्ती मिळवण्यासाठी देवी लक्ष्मीचा आशीर्वाद असणे खूप महत्त्वाचे आहे. कारण देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळाल्यानंतर संपत्तीमध्ये समृद्धी येते. अशा परिस्थितीत देवी लक्ष्मीला विचारण्याचे अनेक ज्योतिषीय उपाय देखील सांगितले आहेत. तसेच मित्रांनो, जर कोणत्याही व्यक्तीच्या घरात माता लक्ष्मीची उपस्थित असेल किंवा घरात माता लक्ष्मीचं आगमन झाले तर त्या व्यक्तीला अनेक चिन्ह दिसू लागतात. म्हणजे घरात काही चिन्ह आढळतात, काही खुणा आढळतात. माता लक्ष्मी असे थेट संकेत देतात की तुम्ही माता लक्ष्मीची प्रशंसा करू शकत. आणि जर तुम्ही तुमच्या घरात वेळेवर माता लक्ष्मीला ओळखले तरच मित्रांनो, हे तुमच्यासाठी एक मोठी उपलब्ध असेल. अनेक जन्माची गरिबी दूर होईल. म्हणून तुम्हाला या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती मिळाली की शेवटी संपत्ती आणि समृद्धी एकत्र येऊ शकते. जेव्हा देवी माता लक्ष्मी घरात येते तेव्हा त्याआधी ती तुम्हाला कोणते संकेत देते या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि मित्रांनो, तुम्ही व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय मा लक्ष्मी लिहा. ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा देवी लक्ष्मी एखाद्या घरात प्रवेश करते तेव्हा त्यापूर्वी ती नक्कीच काही संकेत देते. परंतु बहुतेकदा लोकांना त्या लक्ष्मीची माहिती नसते आणि ते त्यांना ओळखू शकत नाहीत. हेच कारण आहे की येणाऱ्या काळात व्यक्ती आर्थिक लाभासोबतच सुखसोयीपासून वंचित राहते. मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर व्हिडिओच्या खाली लाल रंगाचे सबस्क्राईब बटन दिले जाईल. चॅनलला सबस्क्राईब करा आणि जवळील बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला नवीन माहिती मिळेल. चला तर मग जाणून घेऊया माता लक्ष्मीच्या आगमनापूर्वी ते संकेत कोणते आहेत. पहिले चिन्ह म्हणजे तुम्हाला घुबडाचे दर्शन होते. हे मित्रांनो, घुबड हे देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. अशा परिस्थितीत मित्रांनो, जर तुम्हाला अचानक तुमच्या घरात किंवा तुमच्या भोवती घुबड दिसले तर हे अंत्यशुभ मानले जाते आणि याचा अर्थ असा की लवकरच देवी लक्ष्मी तुमच्या घरी येणार आहे आणि तुम्हाला आर्थिक लाभासोबत समृद्धी मिळणार आहे. कारण मित्रांनो, देवी लक्ष्मीचा आधार करणाऱ्याच्या घरी देवी लक्ष्मी आली आहे. अशा परिस्थितीत तुम्हाला लक्ष्मीचा आधार कसा करायचा, लक्ष्मीजींना प्रश्न कसे विचारायचे हे माहीत नसेल. या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे देखील शिकायला मिळेल की तुम्हाला विशेष आवाहन करायचे नाही. तुम्हाला रात्रभर आवाहन पूजा करावी लागत नाही. लक्ष्मीजींना प्रश्न विचारायचे लागतात जे तुमच्या जीवनातील एक सामान्य दिनचर्या आहे. ते अंतर्गत काही गोष्टी आहेत ज्या करून तुम्ही देवी लक्ष्मीला प्रश्न विचारू शकता. ती एक शक्ती आहे. देवी लक्ष्मी सर्वांच्या घरी आली आहे पण परत जाते. जर मी तुम्हाला सांगणार असलेले उपाय केले तरच देवी लक्ष्मी तुमच्या घरात कायमची राहील आणि अनेक जन्माची गरिबी दूर होईल. म्हणून पहिले लक्षण म्हणजे घुबड दिसणे. मित्रांनो, घरात देवी लक्ष्मीच्या आगमनाच्या दुसऱ्या चिन्हाबद्दल बोलूया. त्याआधी मी तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगू इच्छितो की आयुष्यात तुम्हाला असे अनेक लोक भेटले असतील जे खूप कष्ट करतात. त्याचे वेळ तुम्हाला असे काही लोक देखील भेटले असतील जे खूप कमी काम करूनही खूप पुढे पोहोचतात आणि त्याची वेळ तुम्हाला आयुष्यात असे काही लोक देखील भेटले असतील जे आयुष्यभर कठोर परिश्रम करत राहतात परंतु त्यांना जे पात्र आहे ते सध्या करता येत नाही. म्हणजेच ते गरिबीतील आयुष्य घालवतात. घरात माता लक्ष्मीच्या आगमनाच्या दुसऱ्या चिन्हाबद्दल आम्हाला कळावे म्हणून मित्रांनो, दुसरे चिन्ह झाडू असल्याचे दिसून येते. ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा तुम्ही सकाळी लवकर उठता आणि तुम्हाला कोणी झाडू मारताना दिसते तेव्हा
ते देखील खूप शुभ मानले जाते. असे घडते की याचा अर्थ असा की तुम्हाला लवकरच आर्थिक लाभ मिळणार आहेत. आणि मित्रांनो, जर तुम्हाला सकाळी फरशी झाडताना कोणतीही कुमारिका मुलगी दिसली तर लवकरच मित्रांनो तुम्हाला आर्थिक लाभ मिळणार आहे. देवी लक्ष्मी स्वतः तुमच्या घरी येणार आहे. जर तुम्हाला कोणतेही कुमारिका मुलगी झाडू मारताना दिसली तर याचा अर्थ असा की तुमच्या घरात देवी लक्ष्मीचा वास करणार आहे आणि तुम्हाला अनेक जन्माचे दारिद्र्य आणि दुःखातून मुक्ती मिळणार आहे. असे पुढील चिन्ह घरात आढळते. पक्ष्याचे घरटे. ज्योतिषशास्त्रानुसार जर कबुतरा व्यतिरिक्त कोणतेही पक्षी तुमच्या घरात घरटे बांधतो किंवा अंडी घालतो तर ते खूप शुभ मानले जाते. याचा अर्थ असा की येणाऱ्या काळात तुमच्यासाठी आणि मित्रांसाठी उत्पन्नाचे नवीन स्तोत्र उघडणार आहे. देवी लक्ष्मी स्वतः तुमच्या घरी येणार आहे. आणि त्याशिवाय पुढचे चिन्ह म्हणजे मांजरीच्या पिल्लांना जन्म. मित्रांनो, या गोष्टी खूप गुप्त आहेत आणि कोणीही त्यांच्याबद्दल तपशिलावर सांगत नाही. आम्ही तुम्हाला सांगतो की जर कोणत्याही व्यक्तीच्या घरात मांजर आढळली तर मुलाला जन्म देते. लक्षात ठेवा की जर मांजरेने मुलाला जन्म दिला तर लवकरच देवी लक्ष्मी त्या घरात येणार आहे. आणि हे देवी लक्ष्मी एक अतिशय शुभ चिन्ह आहे. जर तुमच्या घरात कोणतेही मांजर जन्म देते तर तुम्ही घरी मांजर ठेवले आहे किंवा मांजरेला रडवले आहे, त्यानंतर ती मुलाला जन्म देते, हे चांगले नाही. याचा अर्थ असा की जर तुमच्या घरी कोणतेही अनोळखी मांजर आणि मुलांना जन्म दिला तर देवी लक्ष्मी लवकरच त्या घरात येणार आहे. हे पुढील चिन्ह आहे. काळ्या मुंग्या काढून टाकणे. ज्योतिषशास्त्रानुसार जर तुमच्या घरात प्रवेशद्वाराजवळ मुख्य घरात दाराच्या आजूबाजूला जर काळ्या मुंग्याचा थवा दिसला तर हे देखील एक अतिशय शुभ चिन्ह मानले जाते. असे मानले जाते की देवी लक्ष्मी तुमच्या घरी येण्याचे हे खूप चांगले लक्षण आहे. जर तुम्हाला तुमच्या घरातील पायऱ्यावरही काळ्या मुंग्या दिसल्या असतील तर मित्रांनो त्याशिवाय पुढचे चिन्ह म्हणजे तुळशीच्या झाडाजवळ सरडा दिसणे. ज्योतिषशास्त्रानुसार जर दिवाळीच्या आसपास, दिवाळीच्या दिवशी 5 दिवस आधी आणि 5 दिवसांनी जर तुमच्या घरातील तुळशीच्या झाडाभोवती सरडा दिसला तर तो देखील एक अतिशय शुभ चिन्ह मानला जातो. तर तुळशीच्या झाडाभोवती अनेक सरडे दिसणे हे उलट लक्षणे आहेत. जर एकापेक्षा जास्त सरडे दिसले तर चिन्ह विरुद्ध असू शकते. तथापि जर तुम्ही फक्त एकच सरडा दिसला तर मित्रांनो लवकर संपत्तीचे देवी माता लक्ष्मी तुमच्या घरात तुमचा पराभव करणार आहे. अशी एक प्राचीन मान्यता आहे की जर एखाद्या व्यक्तीच्या घरी 2 डोके असलेले साप आला तर ते खूप शुभ असते. हे सूचित करते की या सापाच्या आगमनाचा अर्थ असा आहे की देवी लक्ष्मी तुमच्या घरात वास करत आहे. जर हा साप घरात असेल तर त्या घराची संपत्ती वाढू लागते. असा विश्वास आहे की हा 2 डोके असलेला साप एका दिशेने 6 महिने आणि दुसऱ्या दिशेने 6 महिने फिरतो. तथापि हे फक्त एक श्रद्धा आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनातून याची पुष्टी झालेली नाही. 6 महिन्याच्या सापाची शेपटी अशी दिसते की त्याच्या तोंडही सारखे दिसत नाही. म्हणून जर तो साप तुमच्या घरात दिसला तर याचा अर्थ असा की देवी लक्ष्मी स्वतः तुमच्या घरात उपस्थित आहे. वारसाही तीच करत आहे, तो तेथे राहतो. पुढचे लक्षणे म्हणजे कोणत्याही शुक्रवारी जर कोणत्याही कुमारिका मुलीने घराच्या प्रमुख्याला नाणे दिले तर ते देवी लक्ष्मीचा आशीर्वाद लवकरच मिळण्याचे चिन्ह मानले जातात. परंतु लक्षात ठेवा की ती कुमारिका मुलगी तुमच्या अनोळखीची नसावी. जर शुक्रवारी कोणत्या अनोळखी कुमारिका मुलीने कोणत्याही व्यक्तीच्या घराच्या मालकाला भेट म्हणून नाणे दिले तर याचा अर्थ असा की तुमच्या घरावर देवी लक्ष्मीचा आशीर्वाद आधीच आला आहे. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या आईला चिन्हांकित करू शकता. हे देखील एक अतिशय शुभ चिन्ह मानले जाते.